आणि त्या ठिकाणी मग इथल्या जनांचं कल्याण करण्यासाठी, कारण गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान असणे कीजी. ते ज्ञान, ती गंगा चालू करण्यासाठी ते ज्ञान कोणतं आहे? ते ज्ञान पैगा बरोबर, जरी आती जाण, तरी संतासी बजावे सर्व. श्रद्धा हा दान मोठा. म्हणून व्यासान काही सांगा, भागवत सांगा, पुराण सांगा, गीता सांगा, महाभारत सांगा, सगळं कोणी सांगितलेलं आहे? व्यासोच्छिष्ट जगत, व्यासांनी सांगितलं आहे. जे काही मी सांगतोय ते मी सांगितलेलं नाही आहे, तर कोणी सांगितलेलं आहे? व्यासांनी सांगितलेलं आहे. आणि ते सांगण्यासाठी प्रथम दिवस हा काय मानला गेला? ही पौर्णिमा आहे. ही कोणाची पौर्णिमा आहे? व्यास पौर्णिमा, गुरु पौर्णिमा. गुरु हे मार्गदर्शन करण्यासाठी असतात. गुरुविण कोण दाखविलं? गुरुशिवाय रस्ता दुसरा कोणी दाखवू शकत. सगळेजण बोलवतील की तुम्ही काय करा, माझ्या घरी या, माझ्या जवळ या, मी सांगितलं त्या ठिकाणी या, माझ्याकडे या. पण गुरु काय म्हणतील की तू माझ्याकडे येऊ नको, तू या वाटेने जा. आपल्याकडे लोक संग्रह नुसतंच करून ठेवायचं का? लोणचं घालून ठेवायचं आहे का? आधी लोक यायला पाहिजे, लोक संग्रह करायचा. मग लोकांवर काय करायचे? संस्कार करायचे. आणि संस्कार केल्यानंतर त्या लोकांसाठी योजना करायची की यांचं कल्याण होण्यासाठी यांनी या या वाटेने गेलं पाहिजे. तो माझं वाट झाली त्या महानुभावांच्या याच्यामध्ये की जी आईसा आहे, बाई आहे म्हातारी, तिला ती चालली आहे आड रानातून, तेव्हा काही आपल्या समृद्धी मार्ग नाही. आणि आड वाटेत कोणीतरी तिला पकडलं, तिच्याजवळचं सगळं काय ते काढून घेतलं. आणि शेवटी तिच्याजवळ छोटीशी काय होती? मूर्ती होती भगवंताची, श्रीकृष्णाची. आणि ती पण जेव्हा तो चोर घ्यायला लागला तेव्हा ती काय म्हणते की हे मात्र मी तुला देणार नाही. इतकं काय यायचं? तू वाटलंच माझा काय कर, गळा का मला मारून टाक, काय पाहिजे ते माझ्याजवळ होतं तू घे, पण हे मात्र मी तुला देणार. तर चोराला आशीर्वाद का का देणार नाही? तर तिचं उत्तर असं आहे की तो माझं वाट घाली, तो माझा वाटाडे आहे, तो माझा मार्गदर्शक आहे, तो माझा पददर्शक आहे. आतापर्यंत त्यांनी सांगितलं त्या वाटेने मी चालत आलेली आहे. आणि हे सगळं काही आहे ते त्याचं श्रेय आहे. मी सगळं काही सोडू शकेन, पण त्याला मात्र मी सोडणार. ही काय निष्ठा गुरुविषयी. गुरु जेव्हा त्यांनी म्हटलं की हा माझा शिष्य आहे, तर आपण त्याचे शिष्य. आपण म्हटलं एकलव्याला, द्रोणाचार्याला काय म्हटलं की माझे कोण आहे? गुरु आहे. पण त्यांनी म्हटलं का जेव्हा गुरु स्वीकारतील, कारण गुरुकडे पाहून सगळेच अट्रॅक्शन किंवा आजकाल गुरु कसे झाले, त्यांना असं वाटते की गुरु म्हणजे आपला काय आहे? गडी आहे, घर काम आहे. आपण काय म्हणायचं की देवा गुरु मला काय करा, माझ्या मुलाला हे नाही, नोकरी नाही,
माझं आरोग्य बरोबर नाही, तुम्ही काय करा, माझे सगळे हे माझ्यावर संकट आलं निस्तरा, याच्यासाठी असतात का गुरु? आज सकाळी एका जावयाने आपल्या सासूबाईला फोन केला, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. सासूबाई आहेत का गुरु? आपण गुरुचा दर्जा हा देव जसा बाजाराचा भाजीपाला नाही तसा सगळ्यांनाच काय करून सुटलेलं आहे, तुम्ही माझे गुरु, तुम्ही माझे गुरु, तुम्ही माझे. कशासाठी गुरु तुम्ही माझे? माझं काम करण्यासाठी तुम्ही माझे गुरु. तुम्ही काय करा माझं. गुरु जे असतात तत्वं गृह्णाति ते गुरु, ते तत्व तू, ते तत्व तू, ते तत्व तू. हा आपला अनुग्रह, हा अनुग्रह देतात ते की तुझ्या काही माझ्यात काही फरक नाही, मला काही दोन शिंग वेगळे नाही, मला काही चार पाय नाही, फक्त मी जाणलं आणि तुला जाण्याचं बाकी आहे. तू जी आहे तेच मी आहे आणि मी जी आहे तेच सर्व खल्विदम तत्वम अस्मि. लोक म्हणतात की देहधारी गुरु करावेत, पण देहधारी गुरु ही सामान्य गोष्ट नाही आहे. कारण शिष्य म्हणजे संपूर्ण समर्पण आणि गुरु म्हणजे त्याचं शिष्याचं आत्यंतिक कल्याण करणारे. गुरुला वाल्याचा काय करायचं असते? मरा 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 का होईना, पण तू काय कर. आज सकाळी एक गीत ऐकलं, जगदीश शेगुरकरांनी लिहिलेलं की गुरुनी दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरु काय देतात? ज्ञान देतात. आणि ते ज्ञान कशासाठी देतात? स्वतःजवळ ठेवण्यासाठी देतात का? आपलं कल्याण करून तेजू नये नाव जी आहे ती तुम्ही पार केल्यानंतर त्या नावेला काय करा? म्हणून फेकून द्या का? ती इतरांनाही पार लावणारी आहे. आम्ही बी घडलो आणि तुम्ही पण घडा. गुरु म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून एक पुण्यवान आणि भला माणूस असतो आणि तो माणूसच असतो, तो देव असतो का? आपली भावना आहे की गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुदेव. गुरु हा ते तत्व दाखवणार आहे, गुरु ज्ञान देणार आहे आणि ज्ञान देण्यासाठी ही चातुर्मास्याची योजना आहे. त्या योजनेतून आपल्याला यावर्षी महाभारत आणि त्याच्यातील अश्वमेधिक पर्वापासून आपण काय करणार आहोत? सुरुवात करणार. कारण असं म्हणतात की महाभारतात काय नाही, जे आपल्या सगळ्यामध्ये आहे, संस्कारात आहे ते सगळं काय आहे? महाभारत आहे. महाभारतात आहे. आपल्यामध्ये काय आहे? भांडणाशिवाय ते महाभारतात काय आहे? युद्ध. 18 अक्षोहिणी सैन्य आणि त्याच्याकडे शिल्लक कोण राहिले? 5 पांडव, कृपाचार्य, सात्यकी, बाकी अश्वत्थामा.
7 जण शिल्लक राहिले. किती रक्तामासाचा चिखल झाला असेल ते प्रत्यक्ष वाचल्यानंतर कळते. अश्वत्थामाने त्या रात्री काय केलं, कशी ते रुद्राची तलवार त्याच्या हातात होती, कसा चिरच्छेद केला, पाहिलं की अंगावर शहारे येतात. हे सगळं जेव्हा युधिष्ठिराने अनुभवलं, पाहिलं, ऐकलं, त्याच्यात तो होता. आणि तो म्हणतो की मला मात्र काय वेदना होत आहे, माझ्या मनाला तीव्र शोक आहे. आणि या सगळ्यांचं म्हणणं असं